शहीद सप्ताह व अन्य वेळी दुर्गम भागातील जंगलात नक्षल्यांनी उभारलेली 44 स्मारके गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने उद्ध्वस्त केली। यामुळे त्या भागातील नागरिकांमध्ये असलेली भीती कमी होण्यास मदत होणार आहे। दरवर्षी नक्षलवादी 28 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह साजरा करतात। या सप्ताहात ते मृत नक्षल्यांची स्मारके उभारून त्यांना श्रद्धांजली वाहतात। दुर्गम भागात अजूनही अनेक ठिकाणी ही स्मारके असल्याने नागरिकांना भीती वाटत असते। ही भीती काढून टाकण्यासाठी पोलीस नक्षल्यांची स्मारके उद्ध्वस्त करीत असतात। परंतु पोलिसांचे C60 पथके, केंद्रीय राखीव दल, बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि जिल्हा पोलिसांच्या 18 पथकातील 800 जवानांनी विशेष अभियान राबवून वेगवेगळ्या भागातील जंगलात उभारलेली 44 स्मारके पोलिसांनी नष्ट केली। यात एटापल्ली उपविभागातील 18, हेड्री उपविभागातील 17, भामरागड उपविभागातील 7, जिमलगट्टा उपविभागातील 2 आणि धानोरा व पेंढरी उपविभागातील प्रत्येकी एका स्मारकाचा समावेश आहे। विशेष म्हणजे नक्षल्यांचे आश्रयस्थान असलेल्या अतिदुर्गम पेनगुंडा, कवंडे, तुमरकोठी, गर्देवाडा, वांगीतुरी व गट्टा परिसरातील ही स्मारके उद्ध्वस्त केल्याने आता सामान्य नागरिकांच्या मनात असलेली भीती नष्ट झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे। या धडक कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या हिंसक विचारधारेला मोठा धक्का बसला असून गडचिरोली जिल्हा आता संपूर्णपणे नक्षलवादमुक्त होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे।